गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा बाळकृष्ण आनंद ध्यानारी गुडिया तोरणे करती कथा गाती म्हणे बाळकृष्ण नंदागरी आनंद ध्यानारी तुका म्हणे छंदे मन मोहिले कुंदे बाळकृष्ण नंदागरी आनंद ध्यानारी विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरक्षम वरपुनरिकाय तात्मिन्द्रियं समागत्य तिष्ठं समानन्दपुण्यं परब्रह्मलिङ्गं परिपाण्डुरङ्गं मनोगाकरो दुसरे चरण संघातिया त्यांच्या कृपादाने एकतेचा विश्वास बाबाजी सतू दास दयांच्या केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते शिवमूर्ती गुरुचे चरण ते नमस्कार न्याता ओम नमोची आज्ञा ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपाद्या देव सुसोवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलात्मती प्रकाशू हे तीव्रस्थिदासू अवगाहिरो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रहारो आवडदारो शरण शरणका तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्यावाका मन जावाया शरण शरण एकनाथा पायी माता देवा मस्तक हे पाया वरी मस्तक या वाटकरी संतांच्या प्राप्त प्रसंग प्राप्त वेळी काळावधी कृपा सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत
श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि कार्याच्या प्रसंगाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडा कसा परिणाम म्हणजे सर्वांनी ज्ञात आहे पण कोणत्याचं काम सांगायचं श्रोत्यांचं काम ऐकायचं आणि बऱ्याच दिवसापासून कंपासचे कार्यक्रम होता पण जसं ज्या गावी कसा समजा रोड असेल त्याप्रमाणे करतात आपले तरी कार्यक्रम होतो पण यावर्षी थोडं आगळं वेगळं कार्यक्रम केला आहे आणि कंपासच्या निमित्तानं मराठी मार्तंड या ग्रंथातील सगळा महात्म्य सांगितलं. 1 महिना 15 दिवस हे ज्ञान अमृत ज्ञान संजीवन आपण सर्वांनी ऐकलं. त्यानंतर चालूमध्ये एक आपल्या कंपासच्या अगोदर 7 दिवसांनी श्रीमद भागवत कथा हरिभक्तपरायण राधाकृष्ण महाराज जाधव यांच्या वाणीतून यांच्या रसाळ वाणीतून आपण 6:30 ते 9:30 पर्यंत आपण कथा ऐकतो आणि कथेमध्ये आपले हरिभक्तपरायण पिंटू महाराज उर्फ बापराव महाराज लोणीकर यांनी आणि आपले पोपळे महाराज पिंगळीकर तसेच आपले या महाराजांचं किती कौतुक करावं कौतुक थोडंसं आंबोळे महाराज कासारवाडीकर तसेच आपले की दादाई वर्ग मंत्रिमंडळ प्रकाश महाराज पंचाळ आहेत बाळासाहेब महाराज आहेत उत्तम महाराज आहेत आपले विलेकरी मारुतराव कुकर आहेत असं सर्वांनी हाडाचे गाडं जोडण्यात कार्यक्रमाला काम केलं आणि मराठी भाग्याची ज्या सांगता झाली त्या सांगतेचे अन्नदाते मधुकरराव खंडिक हे होते. त्यानंतर आज आपला महाप्रसाद सर्वांचा आता हे आत्मचा परिहार आहे आपला. मग एवढं ज्ञान आपण ऐकलं मग एवढं तुम्ही 1 दिवसाची एकता करा किंवा 7 दिवसाचा सप्ताह करा किंवा 4 महिन्याचा चातुर्मास करा पण कसं कुठल्याही कार्यक्रमाची सांगता जर करायची असेल तर कार्याच्या कीटकाशिवाय सांगता होत नाही. म्हणून आज आपण कीर्तनासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कालारूपी प्रसंगाचे अभंग निवडला आहे. जगद्गुरु तुकोबर आहे. आजच्या अभंगातून काय सांगतात जगद्गुरु तुकोबर आहे. आजच्या अभंगातून गोकुळातल्या सुखाचं वर्णन सांगतात. दुसरा विषय कुठं नाही. आपण संसार करीत असताना संसारात सुख नाही ते विशेष सुख आहे. त्या सुखाचं काही खरं नाही पण गोकुळामध्ये जे सुख नव्हतं ते परमार्थ
सुख. सुखाचे प्रकार दोन, एक परमार्थी सुख आणि संसारिक सुख. कितीही संसार करा, संसाराच्या सुखाचा काही घराला लौकिक झटका आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. पर्वतावर दुःख आहे, सुख जवळ एवढे. मग विशेष सुखात तेवढं पडायचं नाही. संप्रदायामध्ये पुढं कार्य करायचं तेव्हा आपण करायचं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय कोकणातल्या सुखाचं वर्णन करू लागले. काय म्हणतात, कोकणामध्ये किती सुख होतं आणि कशामुळे होतं. एवढं सुख, कारण गोकुळाचं सुख कुठंही नव्हतं. कोकणामध्ये अंतर आहे का इतकं सुख होतं. आणि ज्या ज्या जगाच्या हानी होते किंवा काही त्रास होतो दैत्य राक्षसांचा, त्याला भगवंत अवतार घेतो. भगवंताला काळजी पडते भक्तांना त्रास व्हायला दैत्यापासून. भक्तासाठी देव अवतार घेतो. यदा यदा यदाची धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं प्रजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय धर्मनाशाय. अवतार वेशी आपल्या पारसी भक्तजना. अवतार भगवंत अवतार घेतात. कुणासाठी? अभक्तासाठी नाही, भक्तासाठी येतात. ज्यांनी परमात्मामध्ये देह कसलेला आहे त्यांच्यासाठी येतात, अभक्ताला नाही. म्हणून मराठी मार्गांना सुद्धा शंकर भगवान यांनी मणिबल दैत्याचा वध करण्यासाठी अवतार घेतला. का? ऋषींचं आपल्यासारख्या वारकरी संप्रदायाच्या भक्तांचं यांना त्याच्यापासून त्रास होणार. भगवंताला काळजी पडते. पृथ्वीवर येथे यागात चालू असताना, कीर्तन चालू असताना त्रास व्हायला. मग यांच्यासाठी आपला अवतार घ्यावा लागतो. भक्त देव भक्तासाठी अवतार घेतो. आणि तसंच भगवान परमात्मानं विचार केला, अभक्त झाले, दैत्य झाले, धर्मीला एवढं सोसला, धर्मी बहार झाला अभक्ताईचा. म्हणून पृथ्वी गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाविषयी गेली आणि गाण्याने सांगू लागली, ब्रह्मदेवा धर्म प्रणाले आगर्भ झाले, दैत्य वाचले, मला एवढा काही भाग सोसू नये सांगितलं. पण त्यावेळेस पृथ्वी गायीच्या रूपात जाऊन सांगितलं काळजी करू नका, काहीतरी त्याला आपण उपाय करू. आणि भगवंताने ठरवला होता
घ्यायचा पण अवतार घ्यायचा आपण कसा घ्यायचा कुठं घ्यायचा काय करायचं मला आपण तुझ्या संसारात विचार करतात थोड्या गोष्टी विचार करावा कारण कसं आहे जगद्गुरु तुकोबरायांचा क्षणोक्षणा हाती करावा करावया पार गोष्टू कामाच्या विचार करावा लागेल भगवान श्रीकृष्णाने विचार केला कारण अनुभव आल्यानंतर विचारच करावा अहो गावचा सरपंच असेल गावाचा विचार तालुक्याचा आमदार असेल तालुक्याचा विचार जिल्ह्याचा खासदार असेल जिल्ह्याचा विचार एवढंच नव्हे जगात भारताचा देशाचा पंतप्रधान असेल तर आपण देशाचा विचार तसं भगवंताने विचार केला सगळ्या जगात आणि व्हायचे आहे अवतार घ्यावा अवतार घ्यायचा पण कसं घ्यायचा कुठं घ्यायचा काय घ्यायचा कुठेही जर उपयोग नाही ज्या मातेनं ज्या पित्यानं जन्मभार पुण्य केलं कारण पुण्यवान जायचं जन्माला यायचं म्हणलं आईवडिलांची पुण्याही लागते म्हणून भगवंत विचार करू लागले अवतार घ्यायचा पण कुठे घ्यायचा असा विचार करू लागले भगवंतानं ठरविलं माया पडून घेतली मायाचा आणि भगवंताचा विचार मायाला सांगितलं तू काय कर गोकुळात होता आणि मी पण अवतार घेतो भगवंताने विचार केला आहे ज्या संसार वसुदेव देवकींना लग्न लावलं त्यावेळेस लग्नाची वरात निघाली होती त्यावेळेस आकाशाची वाणीने सांगितलं कौसा तू वरात काढलेले आहेस मान्य पण काही उपयोग नाही आकाशाच्या वाणीने सांगितलं आकाशाची वाणी काय म्हणून लागली देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त असं म्हणल्याच्या नंतर ऐकलं अरे ज्यावेळेस संसार ऐकल्यानंतर दसत नको आणि भगवंताने ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस सांगितलं देवकीच्या गर्भाला 8वा पुत्र तुझा वध करेल असं सांगितल्यानंतर तो दसतला नाही अरे काय केलं म्हणतात त्यावेळेस देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न लागलं त्यावेळेस मग कौशाला विचार तो सुद्धा विचार करतो म्हणा कारण त्याची त्याला आपल्या जीवाचं धुकी असते आणि कौशाला विचार केला म्हणून देवकी आणि वसुदेव त्या दोघांना त्यानं बंदी करण्यात टाकलं भारत बंदी करायचा एक गावाचा नव्हता 36 रोजी होती आडगाव होत्या एका माणसाला नाही उचलायची लहान अशा 36 दाराच्या मध्ये वसुदेव देवकी टाकली यांना जेवणी टाकल्यास कुठला कुमार होणार कुठला आठवा पुत्र होणार काही खरं नाही म्हणून कंसाला विचार केला आणि देव घरात टाकलं आणि बाजार चोखार तेल डोळ्यात घालून जागरण सांगितलं झोपायचं नाही कुणी जागरण करायचं आणि लक्ष ठेवायचं मग त्या धडपणाने लक्ष ठेवलं पण कसं बघा मला देवाची लीला देवाची लीला काही करणार नाही कसं आहे
अनंत